मानस, आता तरी बोलशील का? कसा आहे तो माणूस? फारच विचित्र आहे. काही आर्टिस्ट असतात असे, पण हा फारच विक्षिप्त आहे. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अशा पद्धतीने अडी धरलेली माणसं खूपच अडमुठी असतात राधा. काहीच ऐकत नाहीत ती, कधीच बदलत नाहीत. हट्टीपणाने, आंधळेपणाने वागत असतात. राधा, मला असं वाटतं की आता जुईला पुन्हा पाठवण्यात काहीच अर्थ नाही. मानस, अरे तू... अगं, आतापर्यंत ते विक्षिप्तपणे वागत होते, पण ज्यावेळी मी अनाथ आश्रमाचा आणि त्यांच्या मुलीचा, जुईचा विषय काढला, त्यावेळेला त्यांचे कान जणू बंदच झाले. एक शब्दही ऐकून घ्यायचा नव्हता त्यांना माझा. मला घरातून धक्के मारून बाहेर काढलं त्यांनी. राधा, काही अर्थ नाहीये राधा. नाही मानस, त्यांचं शेवटी रक्ताचं नातं आहे. त्यांनी जुईला कधीच पाहिलं नाहीये, पण आय एम शुअर तिला पाहिल्यानंतर त्यांचं हृदय विरघळेल. मानस, माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं. मला अनुभव आहे ना मानस. बाबांनी मला सरिताईमुळे दूर ठेवलं. अनेक वेळा माझ्यावर खूप रागावले, अगदी टोकाचं, पण प्रत्येक वेळेस त्यांचं हृदय विरघळायचं. आय एम शुअर विक्टरच्या बाबतीत सुद्धा असंच होईल. मानस, काही करून जुईला तिचे वडील मिळायलाच हवे. मी पुढची व्यवस्था करतो. तोपर्यंत जा, त्याला शेवटचं भेटून घे. मार्कंडाला का गेला सोडून? का असं सगळं अर्ध टाकून गेला? मला म्हणाला होतास ना, जबाबदारीने वाग, मोठा झालायस तू. आता तू वागलास का जबाबदारीने? आनंद झाला असता सीमा वहिनीला, खूप आनंद झाला असता. काय गेला साधा अर्धा? सांग ना, सांग ना, काय सांगू मी सीमा वहिनीला? काय उत्तर देऊ तिला? कुठे आहेस तू? पण तू काळजी करू नकोस, मी जपेन सीमा वहिनीला.
अगदी फुलासारखं जपेन, काही कमी पडू देणार नाही. खूप जपेन तिला. तू निश्चिंत राहा. झालं ना. आमच्या सीमाची ना तब्येत हल्ली खूप नाजूक झाली आहे. सारखं जपावं लागतं बघा तिला. औषधं वगैरे चालू आहे अगदी व्यवस्थित. गबाई सीमाताई, तुम्ही कशाला आलात आहो? आराम करा ना, आम्ही बघतो इथलं. हो ना. मगाशी 1 मिनिट घाबरूनच टाकलं होतं आम्हाला सगळ्यांना. सध्या असंच चाललंय माझं. कधी बरी असते आणि कधी हात लावूनच येते. सीमा बस ना, कशाला अभद्र बोलतीयस? अगं अभद्र काय त्यात? प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच आहे ना. आता बस झालं, पुरे. आधीच यश आणि सौरभ तिकडे त्या मित्राच्या बाबतीत ह्याच मूड मध्ये. ते घरी आले की त्यांना कसं हसतं बोलतं करायचं याचा विचार करतो आता. खरंय सीमाताई, परक्याच्या बाबतीत जरी असं घडलं तरी उदास होतो आपण. पण तुम्ही त्या गोष्टीचा आता विचार करत बसू नका. आणि एक विनंती होती तुम्हाला. माझं बोलणं फारसं मनाला लावून घेऊ नका बरं का. काय झालंय ना हो, गार्गीच्या या प्रेग्नन्सीमुळे खूप चिडचिडी झाली आहे मी. आम्हाला जरासं सांभाळून घ्या. तसं नाही सरिताताई. हे बघा, मला सुद्धा तुमचा अपमान करायचा नव्हता, पण मी खरं सांगते, मला सुद्धा ना गार्गीची खूप काळजी वाटते. केदारने तिच्या बाळाला आपलं मानलंय. तो तिच्या पाठीशी खंबीरपणे आत्ता उभा आहे. पण उद्या यांना स्वतःचं बाळ झाल्यानंतर केदारनी हे बाळ नाकारलं तर? मग मला सांगा, अशा परिस्थितीत गार्गीने केदारचं, घरच्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करायला नको? चांगलं चुंगलं खाऊ घातलं ना की घरातली माणसं समाधानी असतात. मला कंटाळा आलाय, मला येतच नाही, हे किती बोरिंग आहे, हे असं म्हणून कसं चालेल मला सांगा? सीमा वहिनी, सॉरी, माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असं नाही वागणार. चला, मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण जेवायला बसा. मी आणि रंजू थांबतो यश आणि सौरभसाठी. तुम्हाला पण निघायचं ना जेवून? उशीर नको व्हायला. हे काय चालू आहे? म्हणजे कोण हसतंय एवढा जोरजोरात? विचित्र वाटतंय ना जरा. विचित्र नाही हो, तुम्ही लाफ्टर क्लब बद्दल ऐकलंय का? ऐकलंय मी, पण आता इथे? नाही नाही, आमच्या घरात कोणत्याही वेळेला काही होऊ शकतं. चला प्रत्यक्ष बघूया. या आले. तुम्ही येताय? नाही नको, मी इथनच असते. या या या. सरिताताई, तुम्ही पण हसा. काय चाललंय? या 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 सरिता वहिनी, या या या. तुम्ही सामील व्हा आमच्यामध्ये. हसून हसून माणसाचं मन मोकळं होतं, सगळा ताण दूर होऊन जातो. हसा. नाही नको. सौरभ आणि यशवंतराव दिसत नाहीत कुठे? हा, ते जरा गेलेत. त्याचा मित्र गेलाय ना. गेला म्हणजे अमेरिकेला नाही गेला, वर गेला. तर जरा तिकडे गेले. ते येतील येतील. हो, आय सी. अहो काळजी करू नका हो, बिचारांना स्मशान वैराग्य आला असेल. ते आले घरी की त्यांनाही ओढतो या लाफ्टर क्लब मध्ये. काळजी करू नका तुम्ही, हसा. अरे मध्या, काही ताळतंत्र आहे की नाही तुला?
ताळत तर काय त्याच्यामध्ये, माणूस आहे, एकदा जन्माला आलेला माणूस कधीतरी जाणार. अरे हो, पण हे शरीर रूपी वस्त्र आहे ना, ते माणूस फक्त बदलतो मेल्यानंतर, दुसरं शरीर धारण करतो. आत्मा अमर आहे, मग मरायला कशाला घाबरायचं, उलट हसायचं, हसा रे. ते म्हणतात ना, मरे एक ज्याचा दुया शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. असंच आहे, मग वृथा शोक कशासाठी, हसत राहायचं. काय सीमा. दादा, तुम्ही काय बोलाल ना त्याचा नेमच नाही. पण एक मात्र खरं, सौरभने ही गोष्ट मनाला फार लावून घेतली. त्याला त्यातून बाहेर काढावंच लागेल. मग बरोबरच आहे माझं म्हणणं. या आलात. काय रे यश, काय झालं. आता मित्र गेला, वाईट झालं, पण तुम्ही थांबू नका रे असे. हे बघ, राड गडगड चालू राहायला पाहिजे. कालचक्र आहे, कळक नाही. कोणी आलं गेलं हे होतच राहणार. आपण हसत राहायचं. तुम्ही जॉईन व्हा लाफ्टर क्लब मध्ये, या. झालं, माझं बोलणं पुरं व्हायच्या आतच गेलं. शेवटी कच्चं मडकं आहे हो. आता संधी होती कच्चं मडकं पक्क बनवायची, पण तेवढ्यात गेला. असो, बस सीमा, तू हस बघू. दादा, तो फार हळवा झालाय तो, मी बघते त्याच्याकडे. आणि यश, मला असं वाटतं तुम्ही त्याला बरोबर न्यायला नको होतो. त्याला असल्या गोष्टींचा अनुभव नाहीये. यश, यश. अगदी जवळचा मित्र दिसतोय यांचा. रजनी सर, तुमचे पैसे यशवंतराव, ज्याच्यासाठी घेतले होते त्याचा काही उपयोग नाही झाला आणि आता परत कधीच लागणार नाही. मी जरा सौरभकडे बघते, त्याला सांभाळावं लागेल. सौरभ, 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 अरे सौरभ, अरे असं काय करतोय तू. सौरभ, शांत हो, शांत हो. सौरभ, काय रे, असं काय करतोयस तू. एवढं रडायला काय झालं. यशचा मित्र होता ना तो. माझा पण मित्र होता, मला हवा होता तो सीमाबाईंनी. सौरभ, अरे सौरभ, सौरभ, अरे असं काय करतोय सौरभ. अरे एक गोष्ट लक्षात घे सौरभ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बघ, बिचाराचं तेवढंच आयुष्य होतं, त्याला आपण तरी काय करणार ना. इतक्या जवळून ह्या गोष्टी पाहिल्या नाहीयेस तू. आई गेल्या तेव्हा अगदी लहान होतास रे. तू रात्री दचकून जागा व्हायचास. हे बघ, तू शांत हो. यशने तुला बरोबर न्यायलाच नको होता. नाही सीमाबाईंनी, मीच गेलो तो जिजूंच्या मागे. चल, पण जाऊ दे आता, तो विषय बंद. हा, चल डोळे पुसा पटकन. मला सांग, मला सांग, तू आंघोळ केलीस का. जा, मग आता आंघोळ करून घे आणि पटकन जेवायला यायचं. मी जेवणार नाही असं मी ऐकणार नाहीये. पोटात 4 घास केले ना की बरं वाटेल तुला. चल, ये तू लवकर. सौरभ, काय वेडेपणा आहे तुझा. काय वेडेपणा करतोयस. एक गोष्ट लक्षात घे सौरभ, जाणारा एकटाच निघून जातो. उरलेल्यांना बाकीचं आयुष्य आनंदात काढायचं असतं. ये लवकर, लवकर ये.
आपला मार्कंड दादा होताय कसं सांगू तुला सीमावाहिनी? आणि कसा येऊ तुझ्या समोर कोणीतरी दूरचा गेल्याचं नाटक करू? डोकं फुटेल आता माझं नाही बोललो तर. राधा झोपली नाहीस? शतपावली करते. हो हो वा 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 वा. सगळ्या सूचनांचं अगदी तंतोतंत पालन चाललेलं आहे. गुड. कोणाचा आहे ग फोन? राधा फोन घे ना. माहितीये राधा नाही फोन घेणार माझा, पण मला बोलायचं आहे तिच्याशी. राधा प्लीज फोन घे. राधा प्लीज. कोणाचा आहे फोन? अगं अगं सौरभचा आहे फोन. घे तू. अगं त्याने आपणहून फोन केलाय. काहीतरी तसंच कारण असेल. घेऊन तर बघ. नाही मॅम, नको. परत गैरसमज होतील, नको. मी घेते. हॅलो मॅम प्लीज माझं आधी ऐकून घे. मला माहितीये माझं फोन करणं राधाला नाही आवडणार, पण मला तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मॅम. प्लीज फोन स्पीकरवर ठेवून प्लीज तिच्या जवळ जा मॅम. मॅम प्लीज. हा हो हो ठीक आहे. त्यांनी स्पीकर ऑन करायला सांगितलंय. राधा राधा प्लीज माझं ऐकून घे. मला माहितीये तुला नाही आवडणार, पण मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. घटनाच तशी घडली आहे राधा. सौरभ, सौरभ काय झालंय? काय झालंय? बोल ना. आपला मार्कंड दादा. सौरभ, सौरभ मार्कंड दादाला काय झालंय? अरे सौरभ बोल ना. आपला मार्कंड दादा आपल्याला सोडून गेला काय? काय? अरे काय सांगतोस काय सौरभ? यश जीजू त्याच्यासाठी पैसे घेत होते राधा घरातून, मार्कंड दादासाठी. फारच शॉकिंग न्यूज आहे. मला कल्पना आहे तुझ्यासाठी हा केवढा भयंकर धक्का आहे ते.
वीराची आहेस बाळा तू. प्लीज प्लीज सावर स्वतःला. राधा आमचं लग्न लावून दिलं होतं त्यांनी मॅम. आमचं लग्न लावून दिलं होतं. भावनेच्या भरात मी आणि सौरभ आत्महत्या करायला चाललो होतो. त्यांनी वाचवलं मला. हो बाळा. आता सीमा वहिनींचं काय होईल? काय होईल? राधा खूप प्रश्न आहेत. खरंय तुझं. ते सगळे प्रश्न खूप दुःख देणारे आहेत. पण बाळा मला सांग, त्या सगळ्याचा आत्ता ताण घेऊन ते आपण सोडवू शकणार आहोत का? नाही ना. या अशा दुःखावरती काळ हे एकच उत्तर असतं ना राधा. मला कळतंय हे सगळं सांगणं खूप सोपं आहे, पण प्लीज प्लीज जरा शांत हो. तुम्हा सगळ्यांना हे दुःख सहन करायचं बळ मिळेल. हो हो बाळा.